जय श्रीमाताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. हात शिस्तीत वरती न्यायचा की आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर आली पाहिजे. अशा पद्धतीनं गाठ मारायची आपल्याला, म्हणजे फिक्स करायची कुंडलिनी वर. शिस्तीत करायचं. आपल्या हातामध्ये शक्ती आहे श्रीमातांनी दिलेली चैतन्याची, आणि त्या चैतन्याद्वारे कुंडलिनी वर आणायची, स्वतःची आणि दुसऱ्याची देखील. कवच घेताना डोक्यावरून हात, हातातून चैतन्य वाहते, त्यामुळं देवी कवच, देवी कवच, दुर्गा कवच, संरक्षण. श्रीमातांनी जी ताकद दिली ती वापरूनच आपण कवच घ्यायचं आहे. लक्ष चैतन्याकडेच, म्हणजे बंधन वस्तू बरोबर. तर नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. आपण श्रीमातांना बघायचं आहे अगदी भक्तिभावानं. आपल्या आईला आपण कसं बघतो तशा पद्धतीनं आपण श्रीमातांना बघायचं आहे. त्याच वेळी लक्ष हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं आहे. श्रीमाताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. लक्ष हाताच्या बोटांच्यावर ठेवायचं. आपण आदिशक्तींची स्तुती करतोय, श्रीमातांची स्तुती करतोय, देवीची स्तुती करतोय. श्रीमाताजी, आपण साक्षात श्री दुर्गा माता आहात. श्रीमाताजी, आपण साक्षात श्री शक्ती स्वरूपा आहात. श्रीमाताजी शक्ती आहेत, आदिशक्ती आहेत, शिवांची शक्ती आहेत. हे आपल्या हृदयामध्ये आपण रुजवायचं आहे, आपल्या रक्तामध्ये रुजवायचं आहे. आपण आदिशक्तीने दिलेल्या शक्तीचा स्वीकार करायचा आहे. ती ताकद श्रीमाताजी जे देत आहेत आपल्या हाताच्या बोटामधून, श्रीमाताजी चैतन्य सोडतायत, ते चैतन्य आपण खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्रीमाताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. श्रीमातांच्याकडे पाहतोय आपण अगदी वात्सल्यपूर्ण नजरेनं, आणि तिची स्तुती करतोय, देवीची स्तुती. स्तुतीप्रिय आहेत. सर्व देवी देवतांना स्तुती आवडते, म्हणून आपण मंत्र म्हणतो, त्यांची स्तोत्रे म्हणतो. कारण देवीची स्तुती आहे, देवतांची स्तुती आहे त्या ठिकाणी. आणि स्तुती केल्यामुळे देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होत असतात. आणि ते प्रसन्न झाले की ते चैतन्य उत्सर्जित करतात, आणि ते आपल्याला हाताच्या बोटावरती आपण शोषून घेता आलं पाहिजे. म्हणून आपण श्रीमातांची पण स्तुती करतोय देवी स्वरूपात. श्रीमाताजी साक्षात महालक्ष्मी आहात. श्रीमाताजी, आपण साक्षात श्री महासरस्वती आहात. श्रीमाताजी, आपण साक्षात श्री महाकाली आहात. कृपा करून आम्हाला आपल्या शक्तीची जाणीव करून द्या.
श्री माताजी, कृपा करून आम्हाला शक्तिशाली बनवा. श्री मातांच्याकडे पाहत चैतन्य घ्यायचं आहे आपण. श्री माताजी, कृपा करून आम्हाला शूरवीर बनवा. सहजयोगासाठी म्हटलेलं आहे श्री मातांनी की ही वीरांचं काम आहे, शूरवीरांचं काम आहे. येरा गबाळ्याचे काम नव्हे, ते पाहिजेत जातीचे. श्री मातांनी सांगितलेलं आहे. कारण आपली जातच वेगळी आहे, सहजयोग्यांची जात आहे. आपली भाषा वेगळी आहे, आपलं बोलणं चालणं सगळं काही वेगळं आहे. कारण त्या आदिशक्तीची मुलं आहोत आपण, आणि म्हणून आपण त्यांच्यासारखं असायला पाहिजे. वीरश्री पूर्ण, शक्तीपूर्ण, सर्व जगाला वाचवणारे सहजयोगी, अशा पद्धतीनं आपली एक छाप समाजावरती पडली पाहिजे. सहजयोगाचं कार्य करीत असताना आपण त्या पद्धतीनं एक उत्तम सहजयोगी म्हणूनच जगासमोर आलं पाहिजे. जसं हात लावल्या लावल्या त्यांना कळलं पाहिजे की हातातून चैतन्य वाहतंय, डोळ्यातून चैतन्य वाहतंय, शरीरातून चैतन्य वाहतंय. हे इतर लोकांना समजलं पाहिजे की या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळं विशेष आहे. हे समजणं गरजेचं आहे. जर ते नाही समजलं तर आपल्याला अजून ही शक्ती आपल्यामध्ये उतरलेली नाही आहे, किंवा आपण ती प्राप्त केलेली नाही आहे. श्री माताजी आपल्याला ती शक्ती देऊ इच्छितात, परंतु आपल्याला ते घेता आलेलं नाही आहे. कारण आपल्यातले षड्रिपू, आपल्यातला अहंकार, प्रति अहंकार, त्यामुळं आपण ती शक्ती घेऊ शकलो नाही आणि नुसता नावाचे सहयोगी आपण राहिलो. तर कितीही वर्ष आपण जरी अशा पद्धतीनं ध्यानधारणा केली तरी देखील आपण सहजयोगी होऊ शकत नाही. म्हणून श्री मातांच्याकडून आपण शक्ती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या नवरात्रीमध्ये आदिशक्तींचं पूजन, चिंतन किंवा ध्यान करत ती शक्ती प्राप्त केली पाहिजे आहे. गहन ध्यानामध्ये आपण उतरलं पाहिजे आहे. आणि श्री मातांची इच्छा अशी आहे की त्यांच्याकडे ज्या काही शक्ती आहेत त्या आता आपल्या साधकांना मिळाव्यात, सहयोग्यांना मिळाव्यात, आपल्या मुलांना मिळाव्यात, अशी श्री मातांची इच्छा आहे. तर खरोखरच आपण त्या आदिशक्तीचे बालक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ती शक्ती आपण जर प्राप्त केली तरच खऱ्या अर्थानं आपण सहयोगी म्हणून मिरवू. अन्यथा आपल्याला सहयोगी म्हणून घेण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आहे. आपण शक्तिशाली आईची शक्तिशाली मुलं आहोत, हे आपण कायम लक्षात ठेवायचं. दुर्गा मातेचं पूजन करीत असताना आपल्यातली दुर्गा शक्ती सतत जागृत पाहिजे. आपण निर्भय असायला पाहिजे. कुठल्याही प्रकारची भीती आपण आपल्यामध्ये बाळगायची नाही. धीट झालं पाहिजे. पहिली गोष्ट, आपण सहजयोगी आहे, निर्भयच असायला पाहिजे. म्हणून श्री माताजी म्हणतात की हे वीरांचं काम आहे, शूरवीरांचं काम आहे. कारण आपल्यातली शक्ती जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण सहजयोगाचं कार्य करू शकत नाही. याचं कारण असं आहे की उभारून फक्त सहयोग सांगायला आला म्हणजे सर्व झालं अशातला भाग नाही आहे. तर आपल्याला आपल्या आईसारखं, देवीसारखं, देवीने अनेक राक्षसांना मारलं, अनेक राक्षसांचा निपात करून टाकला. तसं आपल्यामध्ये ती शक्ती आहे की राक्षसांचा, आपल्या ज्या निगेटिव्हिटी ज्या आपल्याला त्रास देत आहेत स्वतःला, दुसऱ्या साधकांना, त्याचा नायनाट करता आला पाहिजे. हे देवीचं कार्य आहे. आणि तेच कार्य श्री माताजी आपल्याकडे सोपवत आहेत. जशी प्रेमाची शक्ती आपण वापरतो तशी निगेटिव्हिटी देखील आपल्याला काढता आली पाहिजे. म्हणजे काय, तर इतर साधकाला जर काही त्रास होत असेल तर त्यांची चक्र आपण साफ केली पाहिजेत, त्यांच्या नाड्या आपण स्वच्छ केल्या पाहिजेत, त्यांच्यात जी काही बाधा आहे ती आपल्याला काढता आली पाहिजे. आपण घाबरून जातो, उपयोगाचं नाही, आपल्याला त्रास होईल असं म्हणून काही जण
मागं सरकतो, नको बाबा आता आपल्याला हे. आपल्याला चक्र लागतात, बोटाला लागतात, हातावरती येतात, हार्टवरती कॅचेस येतात, असं म्हणून आपण मागे सरकतो. तर आपण शक्तीचे उपासक नाही आहे. श्रीमातांची जर ताकद आपल्यामध्ये असेल तर आपण त्यामध्ये हात घालून त्या साधकाला व्यवस्थित करता आलं पाहिजे. हे शक्तीचं काम आहे. म्हणून श्रीमाताजी म्हणतात की आपण वीरश्री पूर्ण साधक असायला पाहिजे. आपल्या हातात तलवारी द्यायचा अवकाश आहे. आपली जातच वेगळी आहे, सहजोग्यांची जात आहे, आणि असे साधक कार्य करू शकणार आहेत इथून पुढच्या काळामध्ये. कारण अनेक अशा प्रकारचे आजार येणार आहेत की जे डॉक्टर देखील बरे करू शकणार नाहीत. ते सहजयोग्याने बरं केले पाहिजेत. त्यांचा आजार ठीक करता आला पाहिजे आपल्याला. म्हणून असे साधक आपल्याला घडवायचे आहेत, अशी श्रीमातांची इच्छा आहे. आता हळूहळू आपले डोळे बंद करायचे, लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं. श्रीमातांच्याकडून जे चैतन्य आपल्याला प्राप्त होते ते आपण शोषून घ्यायचं आहे. दोन्ही हाताच्या बोटातून शोषून घेतलेलं चैतन्य दोन्ही हाताच्या मनगटापासून दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचं आहे. जसं आपण पाण्यामध्ये हात घालतो, बोट घातल्यानंतर मनगटापर्यंत जातो, मनगटापासून कोपऱ्यापर्यंत असा हात जातो पाण्यामध्ये, तसं चैतन्य खेचून घ्यायचंय आपल्याला. एक सारखं लक्ष चैतन्याकडं. डोक्यातले सर्व विचार आपण काढून टाकायचे, हृदय पूर्णपणे स्वच्छ करून टाकायचं, समर्पित करायचं श्रीमाताईंना. कारण आपलं जे काय आहे ते सर्व श्रीमाताईंचं आहे, सर्वस्व श्रीमाताईंचं आहे. आपलं काय आहे या जगामध्ये, आपण काय निर्माण केले तेव्हा की जे आपलं आपण म्हणू शकतो, असा आपण विचार करायचा. आपण जन्माला आलो केवळ सहजयोगासाठी. श्रीमाताईंनी आपल्याला सहजयोगामध्ये आपल्याला नवीन जन्म दिलेला आहे. तर त्यासाठी आपण आदिशक्तींचं काम केलं पाहिजे आहे, जगदंबेचं कार्य केलं पाहिजे. लोकांना संकटातून बाहेर काढायचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांची शक्ती जागृत ठेवली पाहिजे आहे, आणि ती सतत सहस्त्रारच्या वर कशी राहील इकडेही लक्ष दिलं पाहिजे आहे. त्यांच्या समस्या, त्यांची चक्र, त्यांच्या नाड्या आपण सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. हेच आदिशक्तींचं प्रमुख कार्य आहे. त्यांच्यामध्ये शांतता, समाधान, तृप्ती देण्याचं काम आपल्या साधकांचं आहे. आलेल्या साधकाला आपण पूर्णपणे शांती देणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपल्यामध्ये अगोदर ही शक्ती स्थित झाली पाहिजे. म्हणून आपण आधी ध्यानाच्या गहनतेत उतरलं पाहिजे, आणि ध्यान केल्यानंतरच आपल्या असं लक्षात येईल की ही शक्ती जी आहे ती आपल्यापुरती मर्यादित न ठेवता ती इतर साधकांना पण दिली पाहिजे, असं आंतरिक आपल्याला वाटलं पाहिजे. तशा पद्धतीचीच ध्यानधारणा आपण केली पाहिजे आहे. गहन ध्यानधारणा केल्यावरती साधक शांत बसत नाही, तर श्रीमाताजी आपल्याकडून प्रचंड कार्य करून घेतात. परंतु त्या स्थितीला तरी आपण आधी आलं पाहिजे. उगीच आपण सहजयोगाचं कार्य करायला सांगितलेलं आहे म्हणून झोकून द्यायचं नाही आहे. आतून झालं पाहिजे ते, बाह्यातून नको आहे, आतून. काही जणांचं असं म्हणणं आहे की ध्यान करतच बसायचं नाही, कार्य केलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. परंतु ज्या वेळेला आपण ध्यानाच्या गहनतेत जातो त्यावेळेला आतून पूर्णपणे जोपर्यंत आपण शक्तिशाली होत नाही तोपर्यंत कार्याला पण अर्थ प्राप्त होत नाही. ज्या वेळेला आपण शक्तिशाली होऊन रणांगणामध्ये उतरू त्याच वेळेला आपण निगेटिव्हिटीचा नायनाट करू शकतो, राक्षसांचा. तोपर्यंत करू शकत नाही. तोपर्यंत आपण समजा कार्य केलं तर आपल्याला चक्र पकडणार, कुठं जरा गेलं तर डोकं पकडणार, हार्ट पकडणार, अजूनही आपण दुर्बल आहोत. तर सशक्त आणि सबल होण्यासाठी ध्यानाची गहनता प्राप्त केली पाहिजे, आणि मग त्या रणांगणामध्ये उतरून आपण आदिशक्तींचं कार्य करू शकतो. तेवढे सबल साधक बनण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे, गहनतेत उतरायचा. आता आपला उजवा हात डाव्या हृदयावरती ठेवायचा आहे. तर म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. कारण हे शरीर म्हणजे मी नाही आहे.
मन बुद्धी शरीर अहंकार काही नसून फक्त आत्मा आहे असं म्हणणं देखील फार महत्वाचं आहे. मी आत्मा आहे हा मंत्रच मोठा आहे. इतर मंत्राच्या पेक्षा हा मंत्र फार मोठा आहे. मी आत्मा आहे. खरोखरच आपण आत्मा बनायचा प्रयत्न केला पाहिजे. त्या दृष्टीने आपण वाटचाल केलीच पाहिजे. हे गरजेचं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. आता हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. हात आपण तिथं ठेवलेला आहे, शरीर त्या ठिकाणी नेलेलं आहे, परंतु आतमध्ये उतरण्यासाठी लक्ष हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे, तो सूक्ष्म ज्योतिर्मय स्वरूप असा तेजस्वी प्रकाशमय आत्मा, तिकडे लक्ष केंद्रित करायचं. आणि मग म्हणूया, श्री माताजी आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे. शुद्ध आहे आत्मा, शुद्धच असतो. फक्त त्याच्यावरची जी जळमट आलेली आहे ती काढण्यासाठी म्हणावं लागतं शुद्ध आत्मा आहे. आत्म्याला काहीही पकडत नाही, त्याला कोणीही मारू शकत नाही, त्याला कोणी भिजवू शकत नाही, त्याला कोणी जाळू शकत नाही. आत्म्याचा गुणधर्मच असा आहे की तो शिव आहे आणि तोच शिव आपल्यामध्ये जर जागृत झाले तर आपण आपल्या हातून प्रचंड कामगिरी होते. श्री माताजी आपल्याकडून प्रचंड कार्य करून घेतात, पण आधी त्या गहनतेला आपण शिवलं पाहिजे. ती गहनता प्राप्त केली पाहिजे, ती शिवतत्व प्राप्त केलं पाहिजे. मगच आपण इतर साधकांना आनंद देऊ शकतो. हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी सर्व साधकांनी त्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत. आधी निर्भय झालं पाहिजे आणि निर्भय होऊन कार्य केलं पाहिजे आहे, तरच आपल्या हातून कार्य घटित होणार आहे. श्री माताजी आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. त्यानंतर आपला उजवा हात श्री मातांच्याकडे, डावा हात उजव्या हृदय चक्रावर. आध्यात्मिक भाषेत आपलं उजवं हृदय चक्र इथं आहे. श्री माताजी कृपा करून आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम बनवा. श्री माताजी आपल्या परम कृपेमध्ये आमच्यातील सीतारामाचे तत्व जागृत करा. सहजयोगाची मर्यादा, आपण आपल्या मर्यादेत राहायचं आहे. श्री मातांनी सांगितल्याप्रमाणे आपण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाही. अति तिथं माती. आपल्याकडे एक म्हण आहे, आपल्याकडे म्हणी फार चांगल्या आहेत. त्यामध्ये सांगले की कुठल्या गोष्टीचा अतिरेक करायचा नाही, अति डावीकडे जायचं नाही किंवा अति उजव्या बाजूला जायचं नाही, म्हणजे इडानाडीवरती जास्त कार्य करायचं नाही, किंवा अति भूतकाळाचा विचार करायचा नाही, किंवा अति भविष्य काळाचा विचार करायचा नाही. वर्तमान काळामध्ये राहायचं. अति केलं की ते आपल्याला रोगाच्या रूपात भोगावं लागतं. म्हणून अति करायचं नाही, संतुलन. बरं, विचार करून तरी ते आपल्या हातामध्ये कुठली गोष्ट नाही आहे. समजा आपण भूतकाळातला अति विचार करत असू, भूतकाळात असं तसं होतं, परंतु भूतकाळ तो भूतकाळात जमा झालेला आहे, त्याचा विचार करून त्याच्याने आपलं कल्याण होणार नाही. किंवा भविष्याचा अति विचार करूया, हे झालं पाहिजे, तेही आपल्या हातात नाही आहे. फक्त इमॅजिन आहे ते, की हे करू शकू आम्ही किंवा ते करू शकतो, हे इमॅजिन झालं. पण प्रत्यक्ष काय, आता जे चाललेलं आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तेच आपण, ती संधी जी आहे ती घालवतो. जे आत्ता चालू आहे तिकडे लक्ष देणं म्हणजे आपण मध्यामध्ये संतुलनामध्ये राहिलो. म्हणजे हे जे चक्र आहे ते संतुलन प्रदान करतं आपल्याला. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आपल्याकडून करवून घेत नाही. हे रामाचं चक्र आहे, सीतेचं चक्र आहे. आपण कसं वागायचं, कसं काय करायचं हे चक्र ठरवतं. आपण कुठला मंत्र म्हणायचा आणि मंत्र म्हटल्यानंतर त्या मंत्रामध्ये वजन निर्माण करण्याचं काम हे चक्र करतं, रामाचं चक्र. जर रामाची शक्ती जागृत झाली, सीतेची शक्ती जागृत झाली, तर आपण कुठलंही स्तोत्र म्हणा, कुठलाही मंत्र म्हणा, तो फलद्रूपच होतो.
कारण हे रामाचं चक्र जागृत झालं. हनुमान जे आहेत तिथे, आणि हनुमानजी संकटमोचन आहेत, त्यामुळे सर्व संकटावरती ते मात करतात. आपण ज्यासाठी मंत्र म्हणतोय ते मंत्र आपल्याला लगेच फळ मिळतं. परंतु हे चक्र जर जागृत नसेल आणि मंत्र आपण म्हणत असू तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या चक्रावरती होतो आणि आपल्याला अनेक रोग होऊ शकतात. म्हणून रामाचं हे जे काही चक्र आहे ते आपण व्यवस्थित ठेवायचं. सहजयोगामध्ये एकच गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची की अति करायचं नाही. कुठली गोष्ट अति डावीकडे गेला लगेच मध्यात यायचं, उजवीकडे चाललं लगेच मध्यात यायचं, बघायचं मी कुठे चाललेलो आहे. म्हणून सहजयोगामध्ये अतिवर्जता, अतिवर्जायचं आपल्याला करायचं नाही. श्रीमाताजी आपल्या परमकृपेत आमच्यातील रामाचे तत्व, सीतेचे तत्व जागृत करा. हे चक्र जागृत झालं तर आपण बंधन देखील परफेक्ट बसतं, परफेक्ट बंधन बसतं. समजा आपण एखादं काम होत नाही, बंधन घालतोय, काही वेळेला कितीतरी हात फिरवलं तरी बंधन बसत नाही काही वेळेला. याचं कारण काय? कारण रामाचं तत्व आपलं ठीक नाही आहे. आपण आपलं कुठलंही रामास जे तत्व श्रीमातांनी सांगितले, जे गुण सांगितलेले आहेत ते गुण जर आपल्यामध्ये नसतील तर आपलं बंधन देखील परफेक्ट असणार नाही. कारण राम बाण म्हटले ना, रामाने जो बाण मारलाय तो कधी वाया गेला का? आज अखेर तो बाण मारला की परफेक्टच बसला पाहिजे, ती कार्य करूनच रिटर्न येतो बाण. कारण रामाचा बाण आहे, शुद्ध आहे, तो गंभीर आहेत राम, शूरवीर आहेत. जसं एक सहजयोग्यांचं आदर्श प्रभू रामचंद्रजी आहे, तसं जर आपण असू तर देवी देखील आपल्यावरती लवकर प्रसन्न होते. असं ही शक्तीचं गणित आहे की शक्ती जर नसेल आपल्यामध्ये किंवा आपण त्या चक्राच्या गुणधर्माप्रमाणे आपण जर वागत नसू तर देवी देखील का कार्य करेल? काही करणार नाहीत. कुठलेही देवी देवता कार्य करणार नाहीत. म्हणून आधी आपल्यामध्ये धर्म जागृत झाला पाहिजे. जसं धर्मानं जर आपल्या आतमध्ये जर धर्म जागृत झाले आणि धर्मानं आपण जर वागू लागलो तर आपल्या देवी देवतांचा निवास होऊ शकतो. आपल्या चक्रावरती देवी देवता येतात. धर्म म्हणजे आपल्याला चांगलं माहिती आहे, जात नव्हे. धर्म म्हणजे दया, दया धर्म का मूल है. जसं श्रीमातांनी सांगितले, सत्य, अपरिग्रह. जसे 10 धर्मगुरू होऊन गेले, त्यांनी धर्माची शिकवण दिली, त्याप्रमाणे जर आपलं आचरण असेल तरच आपल्यामध्ये देवी देवता त्या चक्रावरती विराजमान होतात. नाहीतर आपण कितीही टाहो फोडला तरी काहीही होत नाही. उलट अनेक गंभीर आजार आपल्याला होतील परंतु काही होणार नाही. याचं कारण असं आहे की आपण धर्माप्रमाणे राहत नाही. म्हणून रामाचं जे चक्र आहे ती मानवता, म्हणजे प्रभू रामचंद्र मानव स्वरूप होते आणि आपला आदर्श ते आहे. ते ज्याप्रमाणे वागले त्याप्रमाणे आपलं आचरण असायला पाहिजे. मग पहिला चरण आपला धार्मिकतेकडे येतो. असं आहे. कारण जिथं धर्म आहे तिथंच विष्णू आहेत. एवढं लक्षात ठेवायचं. ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी विष्णू आहेत आणि ज्या ठिकाणी विष्णू आहेत त्या ठिकाणी लक्ष्मी आहे. आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती करायची आहे, महालक्ष्मीचं तत्व जागृत करायचं असेल तर आधी धर्म जागृत झाला पाहिजे. धर्म जागृत झाला की विष्णू तत्व जागृत होतं आणि विष्णू तत्व जागृत झाला की लक्ष्मी तत्व, आणि त्या लक्ष्मीचं मग महालक्ष्मी तत्वात रूपांतर होतं. ही एवढी सूक्ष्म गोष्ट आहे, पण आधी मूळ जे आहे आपलं त्याप्रमाणे गेलं पाहिजे. आता आपला डावा हात श्रीमातांच्याकडे करायचा आहे. आता आपल्या उजव्या विशुद्धीचं जे बोट आहे ते विशुद्धी चक्रावरती ठेवायचं आहे, खोबणीमध्ये ठेवायचं आहे. उजव्या विशुद्धी चक्राचं जे बोट आहे ते खोबणीमध्ये ठेवायचं. आता डाव्या हातातून चैतन्य आपण घेतोय, उजव्या विशुद्धीद्वारे ते विशुद्धी चक्राला चैतन्य देतोय आपण, अशी इच्छा करायची, शुद्ध इच्छा करायची. श्रीमाताजी आपण साक्षात श्री राधा कृष्ण आहात. ही चक्र सुटायला फार वेळ लागतो. सर्वजण
अनाहत चक्र विशुद्धीपर्यंत येतील, परंतु विशुद्धीच्या वर लवकर जाता येत नाही. आणि त्याच्यापेक्षा वरचं आज्ञाचक्र ते पण अतिसूक्ष्म आणि शस्त्रार तर त्याच्याही पेक्षा सूक्ष्म आहे. आणि शस्त्रारच्या वरची चक्र तर अतिसूक्ष्म दिसणार सुद्धा नाहीत, कसं वर जाणार. म्हणून विशुद्धी हे प्रमुख आहे, गाळणं आहे ते आपलं. शस्त्रारच्या वर जायचं असेल किंवा इतर चक्र पार करायची असतील वरची विराटाची सुरुवात विशुद्धीपासून होते. आणि विराटातल्या चक्रांची जाणीव जर आपल्याला करून घ्यायची असेल तर हे चक्र आपलं मजबूत पाहिजे. योगक्षेम वहाम्यहम श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. आधी योग करा, मग आपलं क्षेम कल्याण केलं जाईल. मग आपण किती तास योग करतो, आपण किती योगामध्ये कायम राहतो हे आपण बघितलं पाहिजे आहे. आपण फक्त 1 तास योग करतो, सहज योग करतो, बस. इतर वेळेला करेन याची शाश्वती नाही, आपलं लक्ष नसतं, आपलं लक्ष प्रपंचामध्ये जास्त असतं. पण ज्या वेळेला प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीची सांगड घालतो त्यावेळेलाच खऱ्या अर्थानं हे चक्र आपलं जागृत होतं. श्रीकृष्णाने सांगितलंय की सर्व धर्मांना परित्यज्य मामेकम शरणम ब्रज. म्हणजे काय? सर्व धर्म सोडून माझ्या चरणाशी समर्पित व्हा. सर्व धर्म याचा अर्थ सर्व जाती आपण जी लोक मानतो ना, ते सगळं सोडून माझ्या चरणाशी समर्पित व्हा. समर्पण भावना हे चक्र आपल्याला शिकवतं की समर्पित कसं व्हायचं. अहंकार प्रतिअहंकार करायचं नाही, अहंकार करायचंच नाही, प्रतिअहंकार पण नाहीये, मध्यात राहायला यांनी शिकवलं आपल्याला. धर्माची स्थापना. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य परित्राणाय पवित्रणाय. श्रीकृष्णाने असं सांगितलं की ज्या ज्या वेळेला अधर्म या ठिकाणी होईल, धर्माचा विनाश व्हायला सुरुवात होईल, त्या वेळेला मी जन्म घेईल किंवा मी त्या ठिकाणी येईल. पण आजच्या घडीला श्रीकृष्ण आपल्यातूनच कार्य करतायत. ज्या वेळेला आपल्याला अधर्म वाढत जाते त्यावेळी आपल्यातला धर्म जर आपण जागृत नाही केला तर श्रीकृष्ण आपल्यातून कसं कार्य करणार. म्हणून सहजयोग्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपल्यातला धर्म जागृत ठेवला पाहिजे. श्रीकृष्णाचा जो पाया आहे तो सुरुवात धर्मापासूनच आहे. धर्म जागृत झाले पाहिजेत. डाव्या हातातून चैतन्य घेतोय आणि उजव्या हाताच्या विशुद्धीतून आपण विशुद्धी चक्राला चैतन्य देतोय. हे चक्र महत्वाचं आहे फार. या चक्राशी संबंधित जे आजार आहेत ते दूर होण्यासाठी आपल्याला हे विशुद्धी चक्र व्यवस्थित करणं आवश्यक आहे. 16 पाकळ्या या चक्राला आहेत. आपली सर्व चक्र लवकर सुटतील पण हे चक्र लवकर सुटत नाही. कारण आपलं बोलणं, आपलं वागणं, आपलं चालणं, आपलं सगळं व्यक्तिमत्व या चक्रावरती अवलंबून आहे. आपण जे काही विचार करू ते विचार देखील या चक्राशी संबंधित आहे. आपलं शरीर सौष्ठव, आपलं सौंदर्य शरीराचं, चेहऱ्याचं हे या विशुद्धी चक्रावरती अवलंबून आहे. म्हणून श्रीकृष्णाला अगदी गोड दाखवतात. चेहरा त्यांचा अगदी मधुसूदन नाव आहे त्यांचं, गोड आहे, मधाळ. वाणी त्यांची मधाळ आहे, गोड वाणी आहे. हे जनाहाचं चक्र आहे. ज्या वेळेला आपण योगी होतो त्यावेळेला युक्ती, योग याचा अर्थ काय? युक्तीनं योग घटित करता आला पाहिजे. श्रीकृष्णांच्याकडे ही फार मोठी शक्ती होती की युक्तीनं त्यांनी लोकांना योग शिकविला किंवा राक्षसांना देखील त्यांनी युक्तीनं मारलं. तसं युक्तीचे बादशाह श्रीकृष्ण होते. डिव्हाइन डिप्लोमसी त्यांच्यामध्ये होती. आणि तीच डिप्लोमसी आपल्यात जर असेल तर आपल्यात कधीही भांडणं होणार नाहीत. कारण डिप्लोमसी पाहिजे आपल्यामध्ये. अध्यात्मामध्ये हे सांगितले, श्री माताजीने आपल्याला सांगितले की श्रीकृष्णाचं जर चक्र जागृत झालं आपल्यातलं तर प्रचंड कार्य आपण करू शकतो. विराट आहेत ते, प्रचंड शोध लावू शकतो. आपले आजार तर आपण बरे करतोच पण दुसऱ्याचे देखील आजार बरं करायची ताकद या विशुद्धी चक्रामध्ये आहे. कारण हात जे आहेत आपले ते विशुद्धी चक्रापासून फुटलेले आहेत, लक्षात ठेवायचं आपण. म्हणून हे चक्र आपलं फार महत्वाचं आहे आणि हे चक्र कायम शुद्ध आणि स्वच्छ ठेवायचं.
बोलताना देखील आपण पूर्ण व्यवस्थित संतुलनात बोलायचं. वर्मी घाव घालायचं नाही कोणाच्या. बोलणं फार महत्वाचं असतं. कुणाचं हृदय दुखवेल असं आपण कधीही बोलायचं नाही. हिंसा करायची नाही, कायिक वाचिक मानसिक हिंसा करायची नाही हे भगवान महावीरांनी सांगितलेलं आहे. परंतु आपण फक्त पशूंनाच मारायचं नाही असं नाही आहे. तर आपण शाब्दिक जे आपण लोकांना बोलतो त्यामुळे लोक दुःखी होतात, हृदयात कायमस्वरूप राहतं त्यांचं, ही विशुद्धी चक्रामुळं. त्यामुळं बोलताना देखील संयम पाहिजे आपल्यामध्ये. संयम, योगाला संयम फार महत्वाचा आहे. संयम हे आपला दागिना आहे. क्षमा हा पण आपला दागिना आहे. क्षमा वीरस्य भूषणम म्हटलेलं आहे तसं. कारण क्षमा हे वीरांचं लक्षण आहे. आणि श्रीमातांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हे सहजयोग हा वीरांचा आहे, शूरवीर लोकांचा सहजयोग आहे. म्हणून आपल्यामध्ये हे सर्व पाहिजे. जर नसेल तर आपण सहयोगी नाही आहे, एवढं आपण लक्षात ठेवायचं. आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन म्हणायचं आहे, श्रीमाताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजमान व्हा. हात शिस्तीत फिरवत फिरवत ज्या ठिकाणी लक्ष आपण द्यायचंय, शस्त्रारमध्ये हात फिरवतोय तिकडे लक्ष पाहिजे. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आहे, थोडासा मागे पुढे गोल वर खाली करून बघायचा आहे की टाळूतून आपल्याला थंड अशा चैतन्य लहरी जाणवतात का. आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का बघायची. हात खाली घेऊया, लक्ष मात्र सहस्त्रारच्या वरती ठेवूया. बघूया आपल्याला जाणवतं का. पूर्ण लक्ष सहस्त्रारच्या वरती ठेवायचं आहे. आता करायचं काय आहे ते बघा. लक्ष वरतीच ठेवायचं आहे, सहस्त्रारच्या थोडस वरती लक्ष आहे आपलं. सहस्त्रार पासून आकाश तत्वापर्यंत जात असताना एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. ओम ऐम हा मंत्र म्हणताना काय करायचंय, सहस्त्रार पासून आकाश तत्वापर्यंत जायचं आहे. शिस्तीत जायचं आहे, काही करायची नाही. मंत्र म्हणायचं आहे. ओम म्हणताना लक्ष सहस्त्रारमध्ये, ओम म्हटलं की लक्ष सहस्त्रारमध्ये, ऐम म्हटलं की सहस्त्रारच्या वरती जायचा प्रयत्न करायचा आहे आणि आकाश तत्वापर्यंत जायचं आहे. ओम ऐम. वरपर्यंत गेलं, थोडस स्थिर राहायचं वर आणि व्हायब्रेशन्स कडे लक्ष आणि सहस्त्रारच्या वर. वरून परत खाली यायचं, शिस्तीत खाली यायचं सहस्त्रारपर्यंत. दुसरा मंत्र, ओम म्हटलं की सहस्त्रार मध्ये लक्ष द्यायचं. ओम. दुसरा मंत्र ह्रीम म्हटलं की सहस्त्रारच्या वरती आकाश तत्वापर्यंत जायचं आहे. ओम ह्रीम. स्थिर राहायचं आकाश तत्वात. व्हायब्रेशन्स कडे पण लक्ष ठेवायचं, बघायचं कशा प्रकारे व्हायब्रेशन येतात, शक्तिशाली शक्ती स्वरूपा. परत आकाश तत्वातून शिस्तीत खाली यायचंय सहस्त्रारपर्यंत.
परत तिसरा मंत्र म्हणायचा आहे, ओम क्लीम. मंत्र म्हणताना कसा म्हणायचा आहे माहिती आहे आपल्याला. ओम असं दीर्घ स्वरात म्हटल्यावर सहस्त्रारमध्ये लक्ष, क्लीम म्हटल्याबरोबर सहस्त्रारच्या वरती आकाश तत्वापर्यंत जायचं आहे. ओम क्लीम. क्लीम. लक्ष पूर्णपणे सहस्त्रारच्या वर ठेवायचं. आता हळूहळू वरती जायचं आहे आपल्याला. पूर्ण एकरूप व्हायचंय त्या शक्तीशी. शक्तिशाली मंत्र आहे हा. चामुंडा देवीचा मंत्र आहे. म्हणून मंत्र म्हणताना कसं करायचंय बघा. आता लक्ष वरती आहे आपलं, सहस्त्रारच्या वर. लक्ष सहस्त्रारच्या वरती आणि आजूबाजूला पण ठेवायचं आपल्याला. कधी ठेवायचं आहे? पुढील मंत्र म्हणताना. पुढील मंत्र म्हणताना कसं करायचं आहे? तोच मंत्र म्हणायचा आपल्याला. ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे. हा मंत्र म्हणत असताना लक्ष सहस्त्रारच्या वर आणि आजूबाजूला पसरलेल्या परमचैतन्याकडे लक्ष देत हा मंत्र म्हणायचा आहे. आपल्या लक्षात आलं असेल का असं म्हणायचं आहे ते. कारण जी निगेटिव्हिटी वातावरणामध्ये पसरलेली आहे ती दूर करण्यासाठी चित्त आपलं आजूबाजूला पण द्यायचं आपल्याला. आकाश तत्वाकडे आपल्या बसून जिथं आपण बसलोय त्याच्या भोवतानी संपूर्ण जगामध्ये लक्ष केंद्रित करायचं. असं करत असताना, हा मंत्र म्हणत असताना चैतन्याद्वारे संपूर्ण निगेटिव्हिटीचा नायनाट करण्यासाठी आपण हा मंत्र म्हणतोय. ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे. हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तो मंत्र कसा म्हणायचा आहे तो बघा. आणि लक्ष कुठं ठेवायचं आहे ते आपल्याला माहिती आहे. सहस्त्रारच्या वर आणि आजूबाजूला पसरलेल्या परमचैतन्याकडे. जर निगेटिव्हिटी असेल तर ती निघून जाईल, राक्षस असतील तर ती आपल्यापासून दूर जातील. मंत्र म्हणायचा. ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं 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 चामुंडाय विच्चे. लक्ष आपलं माहिती आहे सहस्त्रारच्या वर आणि आजूबाजूला जे चैतन्य आहे तिकडे आपण लक्ष देत हा मंत्र म्हणतोय. काय जाणीव झाली ते आपण लक्षात घ्यायचंय. लक्ष पूर्णपणे सहस्त्रारच्या वरती ठेवायचं. आता आकाश तत्वात स्थिर करायचंय. त्या शक्तीशी जोडलं जायचंय. 10 ते 12 मिनिटं आपण
त्या शक्तीशी पूर्णपणे जोडलं जायचं आहे. 10 ते 12 मिनिट. हे नरकात होते, त्या नरकात तर निघून स्वर्गात बसले आणि तुम्ही पृथ्वी तळावर होते ते नरकात चालले. काहीतरी अद्वितीय केल्याशिवाय तुम्ही सहयोगी होऊ शकत नाही, कारण तुम्हाला प्रकाश मिळालेला आहे. ख्रिस्ताने सांगितलंय की ज्यांना प्रकाश मिळाला असे दिवटे कोणी टेबलाच्या खाली ठेवत नाही. नुसतं स्वतःच महत्व स्वतःच मिरवायचं सगळीकडे आणि स्वतःला फार मोठं समजायचं की आम्ही हे केलं ना आम्ही ते केलं, त्याला काही अर्थ नाही. स्वतःचा प्रकाश लोकांना दिसला पाहिजे. आता हा मंडपच उभारला, तो सहयोगाने उभारला पाहिजे. मला चालतच नाही दुसऱ्याने उभारलेलं जे सहयोगी नाही. माझ्या डोक्यावर छत्र धरलंय तुम्ही, माझ्या डोक्यावरती गंगा सुद्धा चढू शकत नाही. तुम्हाला चढवलंय मी, गंगा जर तुम्ही माझ्या डोक्यावर चढवत तर गंगेत वाहून जाईल, तिला सहन नाही होणार की मी आदिशक्तीच्या डोक्यावर गेली म्हणून. ते तुम्हाला मी डोक्यावर बसून ठेवलेलं आहे म्हणून काय वाटेल त्यांनी माझ्या डोक्यावर छत्र बांधायचं की काय वाटेल त्यांनी मेहनत करायची का? ही सगळी सहयोगाने केलेल्या मेहनतीलाच मी फक्त पावणार आहे आणि मला हे असलं नको. त्यांनी माझं डोकं जडून जात. हे सगळे मंडप वगैरे तुम्ही स्वतः बांधायला पाहिजे. तुम्ही सहयोगी आहात, त्याचं किती कौतुक पाहिजे. अहो इथे अजिंठाची लेणी बघा, 10 पिढ्यांमध्ये बांधली, 10 पिढ्यांमध्ये बांधली. त्यांनी बुद्धाला कधी पाहिलं नव्हतं. 10 पिढ्यांमध्ये एक पिढीनंतर दुसरी पिढी, तिसरी पिढी, त्यांनी त्याच्यात कसं कोरीव काम केलं, कसं दगडामध्ये त्यांनी व्यवस्था केली असेल, तुम्हीच विचार करा. काय ते श्रद्धा आणि काय त्यांचं मोठंपण. सगळं हाताने मेहनत केली. आज तुम्हाला साध्या डोळ्यांनी जे दिसत नाही ते त्यांनी अंधारात कसं बांधलं. पण त्यांच्यासमोर बुद्ध नव्हता. म्हणजे सगळे असे साधक त्या बुद्धालाच मिळाले की बाकीचे गेले की काय? आमच्याच वेळेला हा प्रकार कशाला? परत दुसऱ्यांचे जे फालतू गुरु आहेत त्यांच्या शिष्याला बघा, सेवा करतो म्हणे आम्ही. भजनात नुसतं म्हणायचं हो सके सो सेवा हमसे करा लेना. काही होऊ शकत नाही तर कसली सेवा करून घ्यायची. तरी आता कृपा करून या लोकांना वाढायचं काम वगैरे सहयोगाने केलं पाहिजे. बायकांनी स्वयंपाकाला मदत केली पाहिजे. एक आचारी लावून ठेवला तरी स्वयंपाक केला. बायकांनी पोळ्या लाटल्या पाहिजे. काहीतरी करा हाताने काम. त्यांना अशा आचार्यांची जेवणाची सवय नाही, स्वतः हाताने स्वयंपाक करून खातात. ते ब्राह्मण लोक झाले. तुम्ही मात्र यांना अशा आचार्यांचं जेवण देता. पैसे देतात ना माताजी, मग काय? मग असं म्हटलं की माताजी पैसे वाचायचे मागत. अरे पैसे वाचले तर ते तुमच्याच ट्रस्टला देते मी, ते काय मी खाते काय? लाखोनी रुपये तिथे मोजले ते काय तुम्ही मोजले? सगळं लक्ष पैशांकडे, सगळं लक्ष तिकडे, म्हणूनच ते मिळत नाहीये. परमेश्वराकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आता हे अनुभव इतके वाढत चालले की आज राहुरीला हे सांगितलेलं बरं. आता ही टेप तुम्ही सगळीकडे पाठवा. ही काय नुसतं राहुरीकरांसाठी नाहीये किंवा तिथे औरंगाबाद साठी नाहीये. ही सगळं हिंदुस्थानात पाठवा आणि त्याचं ट्रान्सलेशन करून पाठवा. हा प्रकार आपला माताजी म्हणतायत हा बंद केला पाहिजे. निदान हे आधी बंद करा म्हणजे मग पुढे होणार काहीतरी. म्हणजे घोर अंधकार आहे नुसता या बाबतीत. तुम्हाला काय हवं होतं ते सगळं दिलं. सहयोगाचं संबंध ज्ञान, 7 चक्रांवरची सगळी माहिती, कुंडलिनी उचलण्याची शक्ती जी फारच कमी लोकांना आहे, नव्हतीच ती तुम्हाला एका क्षणात तुम्ही कुंडलिनी उचलू शकता. म्हणजे इतकं उच्च पदावर बसवल्यावर एखाद्या माणसाला जर राज्यपदावर बसवलं आणि तो भीक मागत फिरला झोळी घेऊन तर त्याला काय म्हणायचं ते तुम्ही शब्द सांगा. माझ्याजवळ एवढे शब्द नाहीत. पूर्वी संतांनी ज्या शिव्या घातल्या शिष्यांना आणि त्यांना थोबाडात मारत असत, श्रीमुखात देत होता, त्याचं आता मला कळलं. मी तसं काही केलेलं नाही.
आणि मला करायचं नाही, मला जमणार नाही, एवढंच बोलायचं जीवावर येतं माझ्या. फक्त विनंती आहे की आता कृपा करून हृदयापासून सहयोग स्वीकारावा, हृदयापासून कार्य करा, हृदयामध्ये बसवा मला, तेव्हा कार्य होणार. मी या वयात एवढी मेहनत करते, सकाळ संध्याकाळ धडपडत आहे. तुम्हाला माहितीये हे लोक नुसते फिरतीवरच आहेत, पण मी किती मेहनत करते. मला शोभतं का? तुम्ही तरुण लोक आहात, तरुण आहात सगळेजण, माझ्यापेक्षा फार लहान आहात. मेहनत कोण करणार? आम्ही काहीतरी करून दाखवलं पाहिजे, स्वतःपुरतं बघितलं नाही पाहिजे. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी हात घातला पाहिजे, सगळ्यांनी व्यवस्था केली पाहिजे, सजवलं पाहिजे. कधी हे लोक कोणालाही डेकोरेशनला बोलवणार नाही. काय काय डेकोरेशन केले आणि जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण आजपर्यंत कधीही अशा माणसाला हात लावू दिला नाही जो रिअलाइज नाहीये. पाणी द्या. त्या सर्व गोष्टींमुळेच आता इलेक्ट्रिसिटी नाही, त्याला कारण तुम्ही लोक, मी नाही. कारण असं आहे की जशी तुमची परिस्थिती असेल तितकंच परमेश्वर तुम्हाला देईल, तितकं झेपलं पाहिजे. जास्त दिलं म्हणजे डोकं खराब होतं माणसाचं. तरी किती दिलेलं आहे विचार करा, किती दिलंय माताजीनी, किती दिलं, किती प्रेम दिलं, किती विचार ठेवला. आम्ही जरी मूर्खासारखे वागलो तरी माताजी किती आम्हाला प्रेमाने वागवत राहिल्या, पदोपदी आमचं लक्ष ठेवलं, कुठे आम्हाला त्रास झाला, मुलांना फर्स्ट क्लास आले, सगळं काय झालं व्यवस्थित होऊन राहिलंय, आमच्या नोकऱ्या ठीक झाल्या, आमच्या मनाप्रमाणे सगळं झालं, पैसे मिळाले, सर्व तऱ्हेचं आम्हाला सुख मिळालेलं आहे. हा विचार मनामध्ये ठेवला पाहिजे. तुमचं हित साधायचंय मला, आणि हित ह्याच्यात नाही की नुसतं तुम्ही समृद्ध झाले म्हणजे हित झालं, काहीतरी अद्वितीय झालं पाहिजे, अलौकिक झालं पाहिजे. शिवाजी महाराजांना जिजाईनी एवढं मोठं केलं, एकटे शिवाजी महाराज उभे केले, मला हजारो आज उभे करायचे. तुम्ही सगळे आत्मसाक्षात्कारी आहात, त्यावेळेला तेच एकटे आत्मसाक्षात्कारी होते. पण आज तुम्ही सगळे आत्मसाक्षात्कारी आहात आणि त्याचं काहीतरी समोर दिसलं पाहिजे. आणि जात पात आणि घाणेरड्या ह्या सगळ्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सोडल्या पाहिजे. याच्यात निघून आणि व्यवस्थित आपल्याला मोकळं करून घेतलं पाहिजे. साधू संतांना काही जात नव्हती, इथे इतकं साधू संतांनी तुमच्यासाठी मेहनत करून ठेवलेली आहे. अरे ह्या लोकांना तर साधू संत काय ते माहित नव्हतं, आणि कधी रामासारखे लोक पाहिले नाही, कृष्णासारखे लोक पाहिले नाही. तुमच्यासाठी तर केवढं ओतलंय देवानी इथे. या सोन्यासारख्या देशामध्ये असे लोक कसे निघतील हो, कोळशासारखे? शक्य नाही. ते सोनं फक्त उधळून घेतलं पाहिजे, ते आहे आतमध्ये. त्या पूर्व पुण्याशिवाय तुम्ही इथे आला नाही. ह्या देशाला जन्म घ्यायचा म्हणजे फार पूर्व पुण्याई पाहिजे. ती सगळी पूर्व पुण्याई घेऊन तुम्ही इथे जन्म घेतला. मच्छिंद्रनाथापासून सगळ्यांनी एवढी इथे मेहनत केलेली सगळी तुम्ही काय वाया घालवणार? आज त्याची फळं लागली आहेत, आज त्याला रूप आलेलं आहे. ते स्वरूप लोकांना दिसू देत की सहयोगी म्हणजे काहीतरी. आपापसात भांडणं आणि हे ते सगळं बंद करून एकजुटीने सामूहिकतेने सगळ्यांनी राहिलं पाहिजे. पैशाच्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एक कमिटी करा, सगळं मिळून पैसा खर्च करा, कुठे खर्च केला तर व्यवस्थित करा, त्याचा हिशोब अहवाल सगळा पूर्णपणे. मला एका माणसापासून नको, सगळ्यांपासून पाहिजे. पण असं केल्यावर भांडणं सुरू होती, तशी भांडणं करायची नाही. हे सगळे लोक कसे एकजुटीने राहतात? 14 देशातले लोक आहेत आपले. एका देशातले काय, एका गावातले काय, एका खेड्यातले काय, एका घरातले लोक सुद्धा एकत्र राहू शकत. सगळ्यांना शिंगच फुटलेली आहेत. बरं, शिंग फुटली तरी हरकत, म्हणजे शिंग सारखी वापरायची काही गरज नाही. तेव्हा आपल्याला एक सुखरूप आलं पाहिजे, विशेष रूप आलं पाहिजे. एवढ्या मोठ्या क्रांतीमध्ये घुसळून निघालं पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे ते लोक काहीतरी विशेष आहे. त्याच्याचमुळे लक्ष्मीचं काहीच कुठे दिसत नाही, हात आमचे चालत नाही, आणि हा सर्व तऱ्हेची निगेटिव्हिटी दिसते. त्या कृपा करून लोकांनी हा विचार करावा सहयोगाने की आता आपण सगळ्यांनी म्हणून काय कार्य करावं, आपण काय उभं करावं, आपण काय करू शकतो. आमच्या भाषणाला प्रत्येक भाषण, प्रत्येक शब्द ह्याला मंत्र आहेत. ते फक्त तुम्ही स्वतःमध्ये स्वीकारावेत आणि तेच तुमच्यामध्ये कार्यान्वित होते. आणि अनेक तुम्ही कार्य करून दाखवा. उद्या तुमची कार्यानेच आमचं नाव होणार आहे. आमच्या कार्याने काय? लोक आम्हाला तसंच म्हणतात, तुम्ही आदिशक्तीच आहात, म्हणजे आम्ही कोणतरी दुसरीच वस्तू आहात. तुमच्यात ते कार्य कसं संपन्न झालं ते दिसलं पाहिजे, आणि ते जेव्हा दिसेल तेव्हा सगळं ठीक होणार आहे. असो, आजच्या याला
मुद्दामून मी सांगितलं, कारण थोडीशी तरी विरस्ती यायला पाहिजे, धडाडी यायला पाहिजे. आणि आजपर्यंत आपण जे नरमाईने सगळं काम आपल्या बरोबर करतोय, तर आपल्याला आपल्या समोर उभं राहून विचारलं पाहिजे की काय रे बाबा, तू केलंस काय आजपर्यंत, काय मिळवलंस तू सहयोगामध्ये, स्वतःचा स्वार्थ की परमार्थही मिळवला आहे थोडासा, असा प्रश्न विचारून मनुष्याने कार्याला लागलं पाहिजे. एक मिनिटभर तसंच वरती राहायचंय आपल्याला. हळूहळू आपले डोळे शिस्तीत उघडायचे, श्रीमातांच्याकडे बघायचं. खाली येऊस वाटत नाही, वरतीच राहायचंय आपल्याला. फक्त बघायचंय श्रीमाताईंना. लक्ष मात्र शस्त्राच्या वर आणि दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. कुंडलिनी पूर्ण शक्तीनिशी वर आलेली आपल्या लक्षात येईल. ही शक्तीची उपासना आहे. आपली कुंडलिनी सतत सहस्त्राच्या वरती ठेवणे पूर्ण शक्तीनिशी, हीच शक्तीची उपासना आहे. वेगळी उपासना करायची गरज नाही. श्रीमातांना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्ती शिस्तीत आपण बंधन घेऊया. आपल्या हातामध्ये चैतन्य आहे आणि त्या चैतन्याचं गुंफन करत करत आपण शस्त्राच्या वर एक गाठ मारतोय चैतन्याची. दुसऱ्या वेळेलाही तसंच. लक्ष चैतन्याकडे, हातावरती नको. आपण हातवारे करतो तिकडे लक्ष देतो, तसं न करता चैतन्याकडे लक्ष द्यायचं. 2 गाठी चैतन्याच्या. तिसऱ्या वेळेला 3 गाठी चैतन्याच्या. शिस्तीत घ्यायचं. लक्ष परम चैतन्याकडे असेल तर कार्य होतं बरोबर. हात डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात घेतोय आपण, लक्ष परम चैतन्याकडे, परत डावीकडे हात, असं 7 वेळा. कवच तयार होते तिकडे लक्ष ठेवायचं, हाताकडे लक्ष ठेवायचं नाही. जे चैतन्यानं कवच तयार व्हायला गेलेलं आहे त्या कवचाकडे लक्ष द्यायचं. त्या देवी कवचाकडे लक्ष द्यायचं. देवीचं हे चैतन्याचं कवच आहे, त्यालाच दुर्गा कवच म्हणतात. शिस्तीत घ्यायचं.
उद्या आपण दिवसभर शस्त्राच्या वरतीच राहायचंय. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत पहाटे 5 वाजता. 5 ते 6 ध्यान धारणा करायची आपण पहाटेची. बरोबर 5 वाजता आपण पुन्हा भेटायचंय. जय श्री माताजी.